सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीनं अव्यवन कार्यक्रम आयोजित केला आहे। सुरुवातीला आपण भगवंताला एकतेने प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा धनदेव जी को प्रणाम। परमात्मा नमस्कार। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीनं बाबाच्या आदेशाप्रमाणे आज चिचोली या गावी आदरणीय सोनबावणे भाऊ यांच्या निवासस्थानी नव्या हवनाचा कार्यक्रम पार पडला। त्यानिमित्त या ठिकाणी एका भगवत गुणाची चर्चा बैठक आयोजित केली आहे। या चर्चा बैठकीला सृष्टीचे विधाता महान भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा धनदेवजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे वेळोवेळी साथ देणारी वाराणसी आई उपस्थित आहे। वाराणसी आईला सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष महोदय आदरणीय पिशे काकाजी यांना सुद्धा नमस्कार। त्याचप्रमाणे आमचे बंधू बावनकर साहेब शंकरपूर मार्गदर्शक यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आदरणीय विचार मंच सर्वांना माझा नमस्कार। या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार। मित्र बघा, 4 तत्व 3 शब्द 5 नियम या नियमावर आधारित ही चर्चा बैठक सेवकांना आलेले अनुभव। मी माझा छोटासा अनुभव सुरुवातीला सांगणार। बघा, भगवंताची कृपा कशी महान आहे। मी पवनीला बँकेमध्ये गेलो होतो। SBI बँकेचा माझा योनो ॲप अपडेट करायचा होता। आता SBI बँकेमध्ये ज्यांचं पासबुक असेल किंवा मोबाईलमध्ये योनो ॲप करून ट्रान्झॅक्शन्स होतात, तर मी तो योनो ॲप अपडेट करायला गेलो होतो। त्या योनो ॲप सोबत माझे काही कागदपत्र पण मी त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो। खिशामध्ये गुंडाळी केली, खिशामध्ये टाकली, गाडीवर बसलो, काम झालं माझं। त्या ठिकाणी अपडेट करून दिला। माझ्या ओळखीचा मित्र आहे तिथे, त्याने मला माझा जो योनो ॲप आहे, म्हणजे ज्या पासवर्डनी, ज्या ईमेल आयडीने किंवा ज्या त्याला म्हणू शकतो पासवर्ड पिन जो असतो, त्या पिनने माझा तो योनो ॲप खोलू शकला असता किंवा कोणत्याही ठिकाणी योनो ॲपमध्ये जर तो ॲप जर पासवर्ड टाकला आणि तो जर टाकल्यानंतर तो ओपन होईल आणि माझ्या अकाउंटला जे पैसे असते ते कोणीही कोणालाही ट्रान्सफर करू शकले असते। तो असा पिन राहते। तर त्या कागदावर त्या दादाने लिहून दिला होता। मी बघितला, तो खिशाची घडी करून मी माझ्या त्या कागदाची घडी केली आणि खिशामध्ये टाकला आणि गाडीवर बसून निघालो। मी विचारामध्ये होतो, दुसऱ्या एका कामासाठी निघालो होतो। एक नितीन म्हणून मित्र आहे त्याच्याकडे, त्याच्याजवळचा त्याचा नंबर पण त्या मोबाईलवर होता, त्या कागदावर लिहिलेला होता। तर तो कागद कसा पडला, कुठं पडला माझ्या काही लक्षात नाही। महत्वाचं बघा, जसा मी काही अंतरानंतर अर्धा किलोमीटर गेलो, तिथं शहरामध्ये पवनीला फिरत होतो, तर फिरता तो कागद पडला। आता एवढ्या मोठ्या शहरामध्ये मी कागद शोधावा पडतो, तोही महत्वाचा विषय आला। माझ्या खात्यावर पैसे भरपूर होते, ट्रान्झॅक्शन करता येत होतं। मी आजच तो अपडेट केला आणि पिन हरवला होता। मी त्याच वेळेस गाडी थांबवली, भगवंताला प्रणाम केला। भगवंता म्हटलं, जिथं कुठं असेल पडला माझा कागद सुरक्षित राहू द्या, कारण तो पासवर्ड मलाही माहित नव्हता लिहिलेला कोणता होता म्हणून, आणि तो कागद मला मिळू द्या असा प्रणाम केला आणि एका ठिकाणी थांबलो। मग विचार केला, भगवंता म्हटलं, आता मला मार्ग दाखवा की माझा कागद कसा मिळू शकेल। मग माझा लाईट भेटला भगवंताच्या कृपेनं की नाही, आता आजच्या काळामध्ये सर्वांकडे मोबाईल नंबर आहे। त्या कागदावर माझा मोबाईल नंबर नव्हता, पण त्या कागदावर जे कागद होते त्या कागदावर त्या नितीन भाऊचा नंबर होता। मला आठवलं की तो जो माणूस ज्याला सापडेल त्याला म्हटलं त्या नितीन भाऊकडे नितीनला फोन करेल बा, असं मला पक्क वाटलं, कारण भगवंतावर माझा विश्वास होता। तिथून पुन्हा गाडी चालू केली आणि मी नितीन दादाकडे गेलो। नितीन दादा म्हटलं, अशी गोष्ट झाली, बस जाऊन पोहोचत नाही तर त्याच्या कानाने फोनच चालू होता।
अरे म्हणे हे कागदपत्र सापडले आहे म्हणे, याच्यावर असं असं आहे म्हणे, आता कोणाचे होय ना कोणाचे नाही म्हणे, नाव काही लिहिलं ना म्हणे, हा नंबर आहे भाऊ म्हणे. अरे अरे म्हणे ते आले म्हणे, सर जाऊ म्हणे, गिरी सरांचा होय म्हणे, तो गिरे सरांचा कागदपत्र आले म्हणे, बोला म्हणे. तर मी बघा त्याच्याकडे गेलो, त्याच्यासोबत फोनवर बोललो. दादा म्हटलं तुम्ही कुठे आहात, आणि एका ठिकाणाचं नाव सांगितलं. मी त्या ठिकाणी गेलो. दादा म्हटलं धन्यवाद, तुमचे कागदपत्र माझे कागदपत्र मिळाले, कारण म्हणलं याच्यावर अतिशय महत्वाचा पिन होता म्हटलं, पण माझ्या बाबाच्या कृपेनं मला मिळालं. बघा केवढा मोठा चमत्कार. असे अनुभव सर्वांना येत असतात. पुन्हा त्याच्यातच गोष्ट, दादा म्हटलं काही ना म्हटलं, चला म्हटलं चहा पाणी नाश्ता एक माझं कर्तव्य म्हणून मी त्याला म्हटलं. दादा म्हटलं चहा पाणी नाश्ता करून टाकू. नाही सर म्हणे एक काम करा म्हणे, 90चे देऊन द्या म्हणे, बाकी तुम्ही चालला. अरे बाबा म्हणलं भगवंता हा कोणत्या प्रसंगात पाडला मी ना, दिल्ल्यात अशा माणसात दिल्या, 90ची व्यवस्था करून टाका. भाऊ म्हणलं हे कागद हे तुझ्याच जवळ ठेव, माझा भगवंत आहे म्हटलं, माझी सुरक्षितता करेल, कारण मी म्हटलं परमात्मा एकचा माणूस आहो म्हटलं, सेवक आहो म्हटलं, मला त्या गोष्टीसाठी द्यायला जमत नाही दादा म्हटलं. तोही बा केलेला असेल कदाचित असं मला वाटते, किंवा आता पैसे मागितले म्हणजे तो व्यस्ताधीन असेलच, पण त्याला सुद्धा आपल्या मार्गाची जाणीव आहे. म्हणण्याचा अर्थ बघा, त्याला सुद्धा आपल्या मार्गाची जाणीव आहे. जाऊ द्या सर म्हणे, असे किती होईल म्हणे, पैशाचा विचार नको करा म्हणे, तुम्ही मार्गातले माणूस आहा म्हणे, तुम्ही एकही रुपया द्या नको म्हणे, हे तुमचे कागद तुम्ही घेऊन जा म्हणे. एवढी परमेश्वराची कृपा महान आहे की नाही. बघा असा छानसा अनुभव मला आला होता, आणि या मार्गामधून आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात. आताच ताईनं सांगितलं, कारण काही नाही मार्गात गेल्याचं माझे मुलं बाळ चांगले संस्कारमय झाले पाहिजे म्हटलं की नाही. बऱ्याच आई वडिलांना वाटते माझ्या मुलावर चांगले संस्कार पडले पाहिजे, पण आपल्यावर किती चांगले संस्कार पडले पाहिजे हे महत्वाचं आहे ना. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. उद्या तुम्ही घरी जा, आता मुलं बाळ कोणाचे नसतील येतं, कोणाचे मोठे असतील कोणाचे लहान असतील, तर घरी जायचं आणि नाही का 20 फोटो ठेवा. अब्दुल कलामचा ठेवा, लता मंगेशकरचा ठेवा, सचिन तेंडुलकरचा ठेवा, अमिताभ बच्चनचा ठेवा, आपलाही ठेवा, आपल्या घरवालीचा ठेवा, मामाचा ठेवा, कुणाचा ठेवा, 20 फोटो ठेवा. आणि बापू म्हणा ह्या एवढ्यापैकी तुला कोणासारखं बनासारखं वाटते सांग रे मला. तो साऱ्या फोटोवर बोट ठेवून भाऊ, पण बापाच्या फोटोवर बोट नाही ठेवत, न मायेच्या फोटोवर बोट नाही ठेवत, कारण त्याला माहित आहे मा बाप कसा आहे लहानपणापासून. बरोबर आहे का. म्हणून पहिले बदल आपल्यामध्ये, चेंज इज द रूल ऑफ नेचर. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. पोळी जर पलटवली नाही तर ते जळणारच, निसर्गाचा नियम आहे. उन्हाळ्यानंतर पावसाळा आला पाहिजे, ऋतुचक्र बदललं नाही पाहिजे. जेव्हा ऋतुचक्र बदललं तेव्हा 6 महिन्याची धुयार पडली. मग असेच काकाजी बोलले की नाही भाऊ. बरं काय हरकत नाही, अध्यक्षाच्या परवानगीने बोलतो, बोललाच पाहिजे, कारण गुरुजी आहो मी. आपण नाही सांगू नको, नाही तर मास्तरला हेच शिकवलं का म्हणते. बरोबर आहे का नाही, सांगितलंच पाहिजे. आणि गोष्ट कशी होते, जेथं गेलं तर सकाळ चर्चा बैठकीला बसलं का आपण अनुभव सांगतो. सर्वांचे अनुभव जनरली सारखेच असतात, आणि तेच ते राहते म्हणून आम्ही कंटाळून जातो म्हणते. किती लोकांना धाबाया आल्या, किती लोकांना गोष्टी दुसऱ्या सांगितल्या, त्या आमच्या स्वयंपाकवाल्या बाया तर आमच्या आपल्यातच गुंग आहे. त्याला काही घेणं देणं नाही, चर्चा नाही ना, बैठक नाही, कोणते विचार नाही, काही नाही. त्याचा आवाज आम्हाला माईक वर स्टेजवर येते. खरं सांगतो, स्टेजवर आमचं त्यांचा आवाज येते असं वाटतं का त्यांचीच आम्हाला मार्गदर्शनाची गरज, आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. असं होऊन जातं दादा. प्रश्न मगाशी काढला होता, कोणत्या आपण आपल्या फोटोवर आपल्या पोरानं बोट का नाही ठेवलं. प्रश्न आहे की नाही, एवढा मोठा प्रश्न आहे. तो उत्तर प्रश्न आहे, तो उत्तर आहे. त्याचं उत्तर फक्त तोच माणूस देऊ शकते जो बाप आहे, कारण त्याला माहित आहे आपण किती पाण्यामध्ये आहोत, आणि पोरालाही माहित आहे बाप किती पाण्यामध्ये. म्हणून आपल्या संस्कार म्हणतो, माझ्या पोराचं नावही संस्कार असेल, त्याचं नाव चांगलं संस्कार ठेवलं बाबू, यार संस्कार पडलं पाहिजे. कितीक लोकांना बरोबर तो पोराचा विषय जाऊ दे, पोराचा विषय जाऊ दे, त्यानं आपल्याला निवडलं नाही ते त्याची चॉईस आहे. बरोबर आहे, पण आपलं पोरग आपल्यासारखं झालं पाहिजे असं किती जणांना वाटते. हात वर करा. माझं पोरग
माझ्यासारखं झालं पाहिजे. मी जसा वागतो तसा माझ्या पोरग वागलं पाहिजे. मी जसा शिवा देतो तसा माझ्या पोराला शिवा दिल्या पाहिजे. मी जसा राग करतो तसा माझ्या पोराला राग केला पाहिजे. जसं माझ्या आपल्या आईने बोलतो तसा मी माझ्या पोरग मला बोललं पाहिजे. असं कोणाकोणाला वाटते? वाटते का? आपला मुलगा आपल्यासारखा झाला पाहिजे. मला वाटते, मी माझ्या गर्वाने सांगतो की माझा मुलगा माझ्यासारखा बनला पाहिजे. असं ज्या दिवशी प्रत्येक आई वडिलाला सर्वात जर प्रिय असेल, जगातलं सगळ्यात प्रिय वस्तू जर कोणती असेल, कोणताही गरीब असो श्रीमंत असो टाटा अंबा बिर्लाने असो, सगळ्यांना पहिले प्राधान्य आपल्या पोराला देते. आम्ही सर्व मारमाडी असेल चालते मध्ये माझं पोरग चांगलं झालं पाहिजे बाबा, भिशी ऑनलाईन नागपूरला नेऊन टाकते. बरोबर आहे? त्याची काळजी ते तिथं घेते. मग तेवढी काळजी आपण घेतो तर मग त्याला चांगले गुण कोठून मिळत? जसा छापा राहील तसा सुंदर भाऊ. जसा छापा मारला 5 बोटाचा मारला 5 उमटल, 4चा मारला 4 उमटल. जिल्हा परिषद नागपूर म्हणलं तर नागपूर उमटल. पहिले आपला छापा दुरुस्त झाला पाहिजे, आपण बदललो पाहिजे. मुलांना चांगले साऱ्या ठिकाणी जात संस्कार हा शब्द येते सगळीकडे येते, पण त्याच्यासाठी मध्ये तो बदलला पाहिजे. कोण बदलला पाहिजे? पोरानं बदललं पाहिजे. पण बापानं मायेला किती पाहिजे वाटतं का माझी पोरगी मायासारखी झाली पाहिजे? आपल्या पोरीनं माझ्यासारखं झालं पाहिजे. आईचे गुन्हा मुलीमध्ये येतात. बरोबर आहे? किती आईंना वाटते माझी मुलगी माझ्यासारखी झाली पाहिजे. आपल्यावर बोट काऊन नाही ठेवलं? माझ्या पोरीने हा कधीतरी विचार केला का? अलग करायला पाहिजे. कारण ते लहानपणापासून पाहत असते माझी आई कशी वागते, माझे बाबा कसे वागते, माझी आई माझ्या सासूसोबत, माझ्या आजीसोबत कशी वागते, माझ्या आजोबासोबत कसं वागते, बाजूच्यासोबत कशी वाटते, खोटं बोलते का काय बोलते. तुम्हाला सांगतो भाऊ, अजून गोष्ट निघाली सेवक भाऊ, सेवकच खोटं बोलते. आपल्या इथं सांगितलं सेवक. आता गोष्ट निघाली म्हणून सांगतो. एक आमचा तो लांडे भाऊ म्हणून आहे, त्याला होत होता उशी, भाऊ कुठं आहे? गुरुजी म्हणते बस मोखारा पाट्यावर आलो. वर्धात आता बस म्हणलं आता 5 मिनिटात पोहोचते. तर त्याला विचारलं, दादा म्हणलं अर्धा तास झाला तर मोकाऱ्या भाऊ मोठाचा साहेब 5 मिनिट झालं, तुम्ही हे माहित आहे का? म्हणलं मी गुरुजी सेवक मधून आहे म्हणून. होजी म्हणे. म्हणलं का? नाही म्हणे व्यवहारामध्ये बोलतात. म्हणलं कोण सांगितलं? व्यवहारामध्ये बोलतात. हा व्यवहार आहे का तुझा? तुला पैसे देऊन आलो मी. बरोबर आहे का नाही भाऊ? योग्य ठिकाणी योग्य गोष्टीत विचार करा. मुलांना चांगलं शिक्षण द्या. सगळ्यात महत्वाचं पैसे कसे कमवायचे ते शिकवा. कोणत्या शाळेत शिकवत नाही. शिकवलेलं तुम्हाला आयुष्यात फार कमी म्हणजे 90% 100%पैकी 90% कामात येत. मी सांगतो शिक्षणामधला जो आता आमचं MA झालं समजा, मी शिकलो, त्याच्यातलं शिक्षणापैकी 90% अजिबात कामात येत नाही. फक्त 10% कामात येते, ते नोकरी लागण्यासाठी. ते कसं आपल्या गावात एखादी लागते, माझ्या गावात दोघं तिघ मास्तर असं बाकी असेल, पण बाकीच्याने शिकायचं नाही का? शिका. शिकण्यामुळे ज्ञान प्रकल्प होते, झालं पाहिजे. पण त्याच्यासोबत पैसे कमवणे सुद्धा शिकवा. सकाळी उठल्यापासून आपण संध्याकाळीपर्यंत सगळ्यात जास्त जर विचार करत असाल, जगातला सर्वात जास्त जर कोणत्या गोष्टीवर विचार होत असेल तर पैशावर विचार होतो की नाही भाऊ? सकाळी उठल्यापासून त्याचे द्यायचे आहे, त्याचे द्यायचे आहे, हे देणार आहे, तो देणार आहे, हे देणार आहे, असे आपल्याकडे विचार येतात डोक्यामध्ये. म्हणून पोरांना कमी दुसऱ्याकडे नोकर राहायचे, आज त्याच्याकडे नोकर आहे. ओळखत असतील काही लोक. तो शिकलाय का? शिक्षण आपल्या प्रगतीच्या आड येत नाही. तुमचं कर्मठ, तुम्ही काम चांगलं करा मनापासून. पांठिल्यापासून मागणार नाही. सेवक हा गरीब राहिला नाही पाहिजे. तुम्ही 2 धंदे करा. आपल्या मेंदूला सांगा, मेंदूमध्ये अपाट शक्ती आहे तुमच्या मेंदूमध्ये, आणि भगवंतामध्ये अपाट शक्ती आहे. तुमच्यामध्ये आत्मा आहे, भगवंतानं सांगितलेला. तो भगवंताचा आत्मा म्हणजे आपला परमात्मा. परमात्मा एक आहे, त्याच्यामध्ये अपाट शक्ती आहे. त्या अपाट शक्तीला तुम्ही आव्हान करा, भगवंता मला 1 लाख रुपये वर्षाचे झाले पाहिजे. बिलकुल मी 1 लाख या वर्षी कमवणार. भला तुम्ही 10,000 कमवत असाल तरी म्हणा, भगवंत बरोबर तुम्हाला उपलब्ध करतील. बरं मला सांगा, चिचोली गाव किती जणांना माहित होतं? मला माहित नव्हतं. चिचोली गाव कोणाकडे, मी एवढा मोठा झाला पण जिकडे आहे पुण्याकडे मला माहित नव्हतं. पण मी आलो की नाही?
आपल्या गावाजवळच गाव पण माहित नव्हतं. कशासारखं तुमचं आहे 10,000 रुपये नाही 1 लाख कमवू शकता तुम्ही. आव्हान करा भगवंताला. पोट दुखते म्हणलं तर डॉक्टर गोळी देते तसारखं भगवंत आहे. फक्त त्याची काळजी घ्या. योग्य डॉक्टरकडे जा. चांगलं औषध घ्या. गोळी मिळते. तुमच्या मेंदूला सांगा. आपल्याला चितोली माहित नव्हतं. याला विचारलं भाऊ कोण आपण रस्ता जाते. मी त्या तिकडे सालेपट्टीला लागलो होतो रस्त्यात. गेलो चुकलो मी. पुन्हा वापस गाडी फिरवली. एक जण त्या पारवाडीच्या दुकानात भेटला. भाऊ म्हणलं चितून कसचे दागे म्हणे आंब्याचं झाड पडते तिथून जाते वरे असा. अरे भाऊ म्हणलं बढिया. मग आमचे 2 सेवक गाडी घेऊन जातात. म्हणलं पक्के सेवक आहे ते. आपल्या द्यायच्या मागा मागायला मग पुढे नेली आणि इथपर्यंत आलो. म्हणजे आपण 1 लाखावर पोहोचलो. असा मेंदू आहे आपला. तुम्ही आपल्या मेंदूला सांगा. आपल्या मेंदूमध्ये अपार शक्ती आहे. तुम्हाला सांगतो लता भगवान खरे. लता भगवान खरे नावाची एक 65 वर्षाची बाई. तुम्ही युट्यूबवर सर्च करा. तिचं नाव टाकलं तरी तिचा व्हिडिओ ते लुगडं घालणारी 65 वर्षाची बाई मॅरेथॉन जिंकली. कल्पना करू शकता. 65 वर्षाची बाई मॅरेथॉन शर्यत म्हणजे काही साधी गोष्ट नाही होत. बारामती मधली मॅरेथॉन शर्यत जिंकली. तिला कारण तसं होतं तिच्या नवऱ्याचं ऑपरेशनची गरज होती. 50,000चा खर्च डॉक्टरने सांगितलं होतं. तिच्याजवळ 1 रुपया नव्हता. सारे नातेवाईक पैसा म्हणलं का दूर चालले जाते. जवळ कोणी नव्हतं. तिला वाटलं माझ्या नवरा मरते जीवन भरायचा साथी असणारा एवढ्या वेळ साथ दिला. आता मी का करू. तिला थोडंफार वाचता लिहिता येतो. ज्या बाकावर बसली होती त्या बाकावर उठली. तिथंच तिला पेपर दिसला. 4 दिवसांना आपल्या इथं किंवा 2 दिवसांना मॅरेथॉनची स्पर्धा आहे आणि 50,000 बक्षीस आहे. तिनं विचार केला की हे जर बक्षीस मला मिळालं तर मी जिंकणार. माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन होणार आणि आम्ही आनंदाने राहणार. ती बाई गेली तिकडे आयोजकाकडे आणि तिने सांगितलं की मला या स्पर्धेमध्ये धावायचं आहे. जीव तोड तिच्या डोक्यात काही विचार नव्हता. मला धावणे आहे, जिंकणे आहे, 50,000 घेणे आहे, माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन करणे आहे, दुरुस्त करणे आहे. बस तिला इकडे नाही पाहिला इकडे नाही पाहिला. सिधी धावायला सुटली. काष्टा मारला आपला इकडं बिलकुल बिना चपलाची. त्या ठिकाणी धावणारे शूजवाले असेल शूजवाले घालून असतील त्या सगळ्यांना हरवून आमची लता खरे आमच्या ग्रामीण भागातली बाई जिंकली. कशामुळे तिच्यामध्ये आत्मशक्ती होती. बाबासारख्या कोणत्या तरी भगवंताला ती एक मागत असेल किंवा आमच्यामध्ये सुद्धा भगवंत आहेत. तशी भगवंताला परमात्मा एक आहे. आपला त्या भगवंताने आवाहन दिलं आणि जिंकली. विजय झाली. तशी तुमच्यामध्ये पण अपार शक्ती आहे. तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण द्या. चांगलं घडवा. बाबा आपल्या सोबत आहेत. काही चिंता नाही. कोणी म्हणतात चितू नाही कोणी म्हणे भिसू नाही. पण सगळ्यांना अगोदर आपण बाबांचे सेवका बोलण्यासारखं खूप काही आहे. पण वेळेचं भान ठेवतो. पुढच्या वेळेस एखादी अर्ध सांगून देईल. काय हरकत नाही. चूकभूल झाली असल्यास सभागृहात बोलण्यासारखं चांगलं आहे. अजून भेटू आपण. पुन्हा चर्चा बैठक होईल. वेळ मिळाला समय मिळाला आणि सगळ्यांनी बोलावला त्याच्याबद्दल धन्यवाद. माझ्या बोलण्याचा काही चूकभूल झाली असेल तर माफ करा आणि भगवंताला आणि बाबाला प्रणाम करून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. धन्यवाद.